आज संतोष देशमुख हत्येप्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी पार पडली, पण यावेळेस उज्ज्वल निकम यांच्या बोलण्यामधून स्पष्टपणे जाणवलं वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे। संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळजवळ 6 महिने होऊन गेले, तरी देखील आरोपींना योग्य ती शिक्षा मिळाली नाही। आणखीन महत्त्वाचं म्हणजे कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। पण याच प्रकरणामध्ये वाल्मिक कराड स्वतः सांगत होता, माझा या घटनेशी काही घेणं देणं नाही, मला जाणून बुजून यामध्ये फसवलं जातंय। त्यासाठी वाल्मिक कराडने माझी या प्रकरणामधून निर्दोष मुक्तता करावी यासाठी अर्ज देखील दाखल केला होता आणि त्याच वाल्मिक कराडच्या अर्जाबद्दल आज सुनावणी पार पडली। त्या अर्जामध्ये वाल्मिक कराडने लिहिलं होतं, माझं संतोष देशमुख हत्येप्रकरणी कोणतंही कनेक्शन नाही, मला जाणून बुजून याच्यामध्ये फसवलं जातंय। त्याशिवाय वाल्मिक कराडच्या वकिलांनी देखील वाल्मिक कराडला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय। पण या अर्जावरती उज्ज्वल निकम यांनी चांगला युक्तिवाद केला। त्यांनी सांगितलं, कोणताही मुख्य आरोपी असे कामं करत नाही, तो दुसऱ्यांच्या हातून असे कामं घडवून आणतो। शिवाय वाल्मिक कराडबद्दल आमच्याकडे मोठे पुरावे आहेत, याचा अर्थ वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपी आहे, असं उज्ज्वल निकम यांच्या बोलण्यातून दिसून येतंय। अगोदर वाल्मिक कराडचे वकील नेमकं काय म्हणाले, कराडला वाचवण्यासाठी त्यांनी कोणती बाजू मांडली आणि त्यानंतर उज्ज्वल निकम हे काय म्हणाले, चला सविस्तर पाहू। 7 जुलैची सुनावणी जी होती ती डिस्चार्ज अर्जाचा चौकशी करता होती। आज दोन्ही पक्षांचं आरोपीच्या वतीनं तसंच सरकारी पक्षातर्फे डिस्चार्ज अर्जावरती आर्ग्युमेंट झालेला आहे आणि आता यावरती पुढची तारीख दिलेली आहे ती 7 तारीख नेमलेली आहे। त्या दरम्यानच्या काळात जे काही दोन्ही पक्षांकडे जी बाजू मांडली गेली, या बाजू मांडल्याचं सगळे कागदपत्र याची पाहणी कोर्टामार्फत केली जाईल। त्या दिवशी काही त्यामधल्या अजून काही तांत्रिक किंवा लीगल इश्यू असतील त्याबाबत चर्चा होऊन त्याच्यावरती आदेश होईल। सुनावणी सर तब्बल 3 तासच्या आसपास चालली गेली सर, नेमके काय मुद्दे होते सुनावणी? त्याच्यावर स्पष्टीकरण न देणे योग्य। आता कोर्टासमोरची सुनावणी आहे, जी आम्ही सुरुवातीपासून आमची बाजू म्हणतोय की आम्हाला त्यामध्ये आमचा रोल नाही आहे, आम्हाला त्यामध्ये जबरदस्ती गोवण्याचा प्रयत्न केला गेला, याबाबतची सगळी जी काही कायदेशीर बाब होती ती आम्ही आज कोर्टासमोर मांडली। असं वाटतं का तुम्ही माननीय न्यायालयाकडनं पॉझिटिव्ह रिझल्ट यायची शक्यता? नाही, आम्ही त्याबद्दल आता भाष्य नाही करू शकत, आम्ही फक्त आमची बाजू मांडू शकतो। न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आपल्याला त्यावेळेला समजून जाईल। सुदर्शन गुन्ह्यांवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मिक कराडांचा काही संबंध नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मोकोका लावलाय, जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले आहेत त्या गोष्टी योग्य आहेत, आमचं म्हणणं ते ॲब्सोल्युटली अयोग्य आहे। अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच अर्थ, पुरावा नक्कीच नाही। मोकोकासाठी जे लागतं त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाहीये आणि ते नसल्यामुळे मोकोका लागू शकत नाही, असं आमचं मत आहे। याबरोबर तुम्ही जे इतर जे 2 गुन्हे आहेत, खंडणीचा असेल आणि अॅट्रॉसिटीचा असेल, ते देखील केज येथील न्यायालयात कायदेशीर बाजू मांडली त्याबाबत की त्या 2 केसेस इथं मांडता येत नाही, असं आमचं म्हणणं। त्या 2 केस एकत्रित पोलिसांना अधिकार नसलेलंच आमचं मत आहे। पोलिसांना असे अधिकार नाहीत एकत्र क्लब करायचे। याबरोबरच म्हणजे वाल्मिक कराडच्या संदर्भात इतर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यात आणि सुदर्शन घुले यांचा कुठलाही संबंध नाही, असं देखील तुम्ही युक्तिवाद केला। ही वस्तुस्थिती आहे। सुदर्शन गुन्ह्यांवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मिक कराडांचा काही संबंध नाही, ही वस्तुस्थिती आहे, ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडली। तर तुम्ही जो युक्तिवाद केला होता त्याला अफेन्स केलं होतं, त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मोकोका लावलाय, जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले आहेत त्या गोष्टी योग्य आहेत, आमचं म्हणणं ते ॲब्सोल्युटली अयोग्य आहेत। तुम्ही काही केसेसचे रेफरन्स दिले, त्याचबरोबर त्यांनी देखील काही केसेसचे रेफरन्स दिले, ज्यामध्ये मुंबई बॉम्बस्फोटाचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि त्यात वेगवेगळे गुन्हे होते तरी देखील ते एकत्रित चार्जशीट केला असं त्यांनी म्हटलं। त्याबाबत मी सांगितलं की त्या केस ह्या केसला ऍप्लिकेबल नाही होणार, काय ते उदाहरण म्हणून होतं, उदाहरण होतं ते। मुख्य सूत्रधाराबाबत देखील तुमच्यावर त्यांनी म्हटलेलं आहेच, पूर्वीपासून त्यांची हीच केस आहे की वाल्मिक कराड हे मुख्य सूत्रधार आहेत। आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही, पुरावा कायदेशीर नक्कीच नाही। अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच अर्थ, पुरावा नक्कीच नाही। कोल्हापुरातील बाल हत्याकांडाचा देखील संदर्भ देण्यात आला नाही, ते एकाच उदाहरण म्हणून उदाहरण होतं फक्त, त्याचं काही रेफरन्स इथं नाहीये। त्यावर त्यांचं म्हणणं असं की एकत्रित करता येईल, आमचं म्हणणं करता येईल हा अधिकार कोर्टाचा आहे, पोलिसांचा नाही। आज फक्त डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर चर्चा झाली, डिस्चार्जवर चर्चा झाली जप्त करण्याबाबत नाही, त्याच्यावर त्यासाठी वेळ आज नव्हता मिळाला। आरोपी वाल्मिक कराड याची सर्व स्थावर मिळकत चल आणि अचल हा जप्तीचा जो आम्ही सरकारतर्फे अर्ज दिला होता त्याला आज वाल्मिक कराडने न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे। त्या अर्जाची चौकशी 17 तारखेला होईल आणि त्या अर्जावर त्याचा युक्तिवाद माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे करतील। तसेच या खटल्यामध्ये मोकाकाखाली मला दोषमुक्त करावे असा जो वाल्मिक कराडचा अर्ज होता
त्यावर आम्ही कोर्टाला न्यायालयाला असं प्रस्तावित केलं की आपण याला दोषमुक्त करावं किंवा त्याच्यावरती आरोप निश्चित करावे आणि त्याप्रमाणे असा आम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा. अर्थात त्यावरती न्यायालयाने आणि अर्थात बचाव पक्षांच्या वकिलांची हरकत असल्यामुळे बचाव पक्षांच्या तर्फे असं सांगण्यात आलं की प्रथम दोषमुक्तीतून त्याला मोकाखातून त्याला मुक्त करावं, या अर्जावरती चौकशी व्हावी, त्याला आम्ही हरकत नाही असं म्हटलं. आणि म्हणून आता वाल्मिक करारला मोकाच्या तरतुदी लागू होतात किंवा कसं यावरचा 17 तारखेनंतर युक्तिवाद होईल. त्या दरम्यान 17 तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होतील त्यावरती युक्तिवाद आणि न्यायालय त्यावरती निर्णय येईल. 17 तारखेला ही तारीख फार त्या अर्जांच्या चौकशी करत असल्याने मी त्या तारखेला उपस्थित राहणार नाही. परंतु ज्या ज्या वेळेला महत्त्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला मी निश्चित न्यायालयात हजर असणार आहे आणि तसंच माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे सरकारतर्फे बाजू तिथे 17 तारखेला मांडतील. सर, पुन्हा एकदा डिजिटल एव्हिडन्स मिळाले नाहीत असं म्हटलं संदर्भात. नाही, आज त्यांची सगळी पूर्तता शकांची पूर्तता केलेली आहे. न्यायालयाला फक्त त्याच्यावरती ऑर्डर्स करायचे आहेत. न्यायालय ते आता 17 तारखेला दोन्ही पक्षाचं ऐकून त्यावरती ऑर्डर्स करेल. सर, किती आरोपीकडून डिस्चार्ज ऍप्लिकेशन केलेलं आहे? सध्या तरी त्यांनी फक्त वाल्मिक कराडनेच मोकाखाली मला दोषमुक्त करावे अशा तऱ्हेचा अर्ज आहे. त्याला न्यायालयाला आम्ही प्रस्तावित केलं होतं की दोघा अर्जांची सुनावणी म्हणजे जो आम्ही आरोप त्याच्यावरती ठेवू इच्छितो सुनावणी घेण्यात यावं. बचाव पक्षाने त्याला हरकत घेतल्यामुळे प्रथम वाल्मिक कराडला दोषमुक्त मोकामधून करावी किंवा नाही या संदर्भात चौकशी होईल. चार्ज फ्रेमसाठी देखील तुम्ही म्हणणं मांडलं होतं, मग पुढे काय झालं आता? न्यायालयात आम्ही वाल्मिक कराड व त्याचे इतर सर्व सहकारी यांच्या विरुद्ध कोणते आरोप न्यायालय निश्चित करावे याची जंत्री न्यायालयात आज आम्ही हजर केली होती. परंतु न्यायालयाने सांगितलं की अगोदर त्याचा दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल झाल्यानंतर त्यानंतर त्यावरती निर्णय घेऊ. दोन्ही पक्षाचं त्यावरती म्हणणं ऐकलं ते मग न्यायालय त्याच्यावरती निर्णय. कराडने त्याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग नाही, मौका लागत नाही अशा रीतीचा त्यांचा जो युक्तिवाद होता त्याला आज आम्ही जोरदार विरोध केला आणि न्यायालयात आम्ही स्पष्ट करून सांगितलं की त्याच्या विरुद्ध काय काय पुरावे आहेत त्या पुराव्याची जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही सादर केली. त्याचप्रमाणे कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कठपुतल्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो किंवा ॲक्टिंग करत असतो. त्याप्रमाणे आज न्यायालयात आम्ही प्रतिपादन केलं आणि न्यायालयाने 8 जुलैला पर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे. 7 जुलैपर्यंत. वाल्मिक कराडने त्याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग नाही, मौका लागत नाही अशा रीतीचा त्यांचा जो युक्तिवाद होता त्याला आज आम्ही जोरदार विरोध केला आणि न्यायालयात आम्ही स्पष्ट करून सांगितलं की त्याच्या विरुद्ध काय काय पुरावे आहेत त्या पुराव्याची जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही सादर केली. त्याचप्रमाणे कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कठपुतल्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो किंवा ॲक्टिंग करत असतो. त्याप्रमाणे आज न्यायालयात आम्ही प्रतिपादन केलं आणि न्यायालयाने 8 जुलैला पर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे.